सर्वप्रथम यावर्षी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले माझे चिमुकले बालमित्र यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देते। आणि आजपासून विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका सिरीज चालू केलेली आहे। तर मी या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये जवळजवळ 2012 ते 2025 पर्यंतच्या सर्व ज्या आत्तापर्यंत या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेणार आहे आणि प्रत्येक घटक हा तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे की जी ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे तर त्यामध्ये मुख्य करून 3 घटकांचा समावेश आहे। पहिला घटक आहे मानसिक क्षमता चाचणी, त्यानंतर आहे गणित आणि त्यानंतर आहे भाषा। तर विशेष करून विद्यार्थी मित्रांनो, मानसिक क्षमता चाचणी या विषयासाठी 1 ते 50 प्रश्न असतात आणि माझ्या माहितीनुसार हे मानसिक योग्यता परीक्षा जी आहे, प्रश्न 1 ते 50 हे सर्वच विद्यार्थ्यांना जवळजवळ सोपे जातात। त्यानंतर गणित हा विषय आहे, या गणित विषयासाठी एकूण 25 प्रश्न असतात आणि भाषा विषयासाठी असणारे एकूण 25 प्रश्न असतात। म्हणजे आपली ही प्रश्नपत्रिका किती मार्काची आहे? 100 मार्काची आहे। वेळ आहे 2 तास, म्हणजेच आपल्याला 100 गुणांसाठी 100 प्रश्न हे 120 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत। तर आजपासून आपण ही प्रश्नपत्रिका 2012 ते 2025 ही प्रश्नपत्रिका सिरीज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला अशाच नवीन प्रश्नपत्रिकेसाठी सबस्क्राइब करा आणि हाच व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा, कारण याचाच फायदा त्यांना सुद्धा होईल। तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जी 2012 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण गणित या विषयावर असणारे जे 25 प्रश्न आहेत तर या 25 प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि विस्तारित स्वरूपात मी तुम्हाला या गणितावर विचारले गेलेले जे 25 प्रश्न आहेत ते सोडवून देणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या 2012 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो विभाग 2 आहे तो गणित, तर या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे की प्रत्येक प्रश्नाकरिता 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक आहेत आणि याची 4 संभाव्य उत्तरे तुम्हाला दिली आहेत। यापैकी तुम्हाला फक्त एकच बरोबर जे आहे त्याच उत्तराला तुम्हाला योग्य त्या प्रकारे निवडायचे आहे आणि गोल करायचे आहे आणि तो क्रमांक उत्तरपत्रिकेच्या प्रश्नाच्या क्रमांकासमोर असलेल्या चौकटीत लिहायचा आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गोल करायचा आहे। आता ही जुनी प्रश्नपत्रिका आहे, सुरुवातीला चौकट दिलेली असायची आणि त्यामध्ये प्रश्नाचा क्रमांक लिहायचा, परंतु नवीन बदललेल्या पद्धतीनुसार या ठिकाणी तुम्हाला 4 असे 1, 2, 3, 4 क्रमांकाचे वर्तुळ दिलेले असतील आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडून ते वर्तुळ रंगवायचे आहे। तर पहा, यामध्ये असणारा पहिला जो प्रश्न आहे ते पाहूयात आपण की पहिला प्रश्न असा आहे की 1600च्या 3.75% असलेली दशमान संख्या कोणती? आता नेमके हा प्रश्न सोडवायचा कसा पहा हा 51वा प्रश्न आहे। आता तुम्हाला प्रश्न काय विचारला की 1600च्या 3.75% म्हणजे 3.75% ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारी काढायची आहे त्यावेळेस त्या संख्येला तुम्हाला काय करावे लागणार आहे? 100 ने भागायचं आहे। म्हणजे 1600 गुणिले 3.75 भागिले 100। तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की भागाकारामध्ये असलेले 2 शून्य आणि गुणाकारामध्ये असलेले 2 शून्य हे दोन्ही कटून जाणार आहेत आणि खाली शिल्लक राहिले आहेत 16। 16 आणि 3.75चा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचं उत्तर येणार आहे 60। पहा, 3.75 गुणिले 16, 6 पंचे 30, हातचे 3 आलेले आहेत, 7 सकून 42, 43, 44, 45, 45ला 5, हातचे आले 4, त्यानंतर
6 1 6, 6 2 12, 6 3 18, 18 आणि 4 22. त्यानंतर हा एक अंक आपला झालेला आहे, म्हणून ह्या पहिल्या अंकाखाली या ठिकाणी आपण प्लसचं चिन्ह दिलेले आहे, 0 लिहिलेलं आहे. त्यानंतर 5 5 1 5, 7 1 7 आणि 3 1 3, आणि यांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 6000 बेरीज आलेली होती. परंतु या ठिकाणी गुणाकारामध्ये 2 अंकानंतर पॉईंट असल्या कारणाने आपण 6000च्या ठिकाणी 2 अंक सोडून आपण पॉईंट दिलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो की 1600च्या 3.75% असलेली जी दशमान संख्या कोणती असेल, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती संख्या आहे की जिचा 15 हा अवयवही आहे आणि गुणितही आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आले पाहिजे की या ठिकाणी आपल्याला जी संख्या दिलेली आहे तर त्या संख्या जी आहे तर 15 हा अवयव असणारी आणि 15 हे गुणित ही असणारी संख्या कोणती आहे यापैकी. तर पाहूयात आपण की हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता सर्वप्रथम आपल्याला 15चे अवयव म्हणजे अशा संख्या की ज्यांनी 15ला पूर्णपणे भाग जातो. आता 15चे सर्वप्रथम आपल्याला अवयव पाहायचे आहेत. मग 15चे अवयव असे आहेत की 15ला 1नी भाग जातो, 3नी भाग जातो, 5नी भाग जातो आणि 15नी सुद्धा भाग जातो. म्हणजे हे 15चे अवयव आहेत. त्यानंतर गुणित. आता 15चे गुणित म्हणजे काय की 15चे गुणित म्हणजे अशा संख्या की ज्या 15च्या पाड्यामध्ये येतात. 15 1 15, 15 2 30. कारण या ठिकाणी पर्यायामध्ये 15 आणि 30 हे दोन जी संख्या आहेत ह्या 15च्या पाड्यात येणार आहेत. परंतु आपल्याला असं विचारलं आहे की 15चा अवयव असणारी संख्या आणि 15चे गुणित असणारी संख्या अशी कोणती संख्या आहे. तर 15चा अवयव असणारी संख्या ही 15च आहे आणि 15चे गुणित असणारी संख्या सुद्धा 15च आहे. म्हणून या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचं उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण असं आहे आपले की 12 - 8 भागिले 4 प्लस 3 गुणिले 2 हे सोडवल्यानंतर उत्तर येते. आता हे सोडवल्यानंतर नेमकं उत्तर कोणतं येणार आहे हे पाहूयात आपण. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची जेव्हा पदावली असेल तेव्हा आपल्याला या बॉड मास नियमानुसार पहिल्यांदा सर्वप्रथम सोडवायचं आहे. तर ते बॉड मास म्हणजे काय. बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑर्डर, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काय सोडवून घ्यायचं आहे, कंस सोडवायचा आहे. त्यानंतर जर एखाद्या संख्येचं वर्ग किंवा वर्गमूळ असेल तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर भागाकार ही क्रिया करायची आहे. त्यानंतर गुणाकार क्रिया करायची आहे. त्यानंतर बेरीज क्रिया करायची आहे. त्यानंतर वजाबाकी क्रिया करायची आहे. तर या बॉडमासच्या नियमानुसार पहा, सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, इथं ब्रॅकेट या पदावलीमध्ये ब्रॅकेट नसल्या कारणाने सर्वप्रथम डिव्हिजन ही क्रिया करू. पहा 8 भागिले 4 म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 2. त्याच्यानंतरची क्रिया आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे हे प्लसचं चिन्ह जशाला तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर 3 2 6 म्हणजे 12 - 2 प्लस 6. आता यानंतरची क्रिया आहे ॲडिशन. आता तुम्ही या ठिकाणी ॲडिशन केले किंवा सबट्रॅक्शन केले दोन्हीचं उत्तर सेमच आलेलं आहे. परंतु बॉडमासच्या नियमानुसार आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, या पदावलीमध्ये बेरीज ही क्रिया करायची आहे. म्हणजे 12 प्लस आता -2 आहे आणि +6 आहे. ज्यावेळेस +6 मधून -2 हे वजा होणार आहेत त्यावेळेस उत्तर असणार आहे +4 आणि शिल्लक राहिलेले 12 + 4 म्हणजे उत्तर आहे 16. म्हणजे या पदावलीचं जे काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, पुढचं गणित असं आहे की दशमान शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवा. आता म्हणजे हे दशमान शतांशापर्यंत हे करायचं आहे की या ठिकाणी 17.654
प्लस 8.632 प्लस 10.076 मायनस 35.009. तर या सर्वांची आता ही सुद्धा आपल्याला काय करायची आहे, पदावली करायची आहे. तर पाहूयात की नेमकं हे उदाहरण आपण कसं सोडवायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम याच्यामध्ये आपण जी बेरजेच्या क्रिया आहेत ही बेरजेची क्रिया करून घेणार आहोत. तर 17.654 अधिक 8.632 अधिक 10.076 आणि हे एका खाली पॉईंटच्या खाली पॉईंट, डाव्या साईडची अंक डाव्या साईडला, उजव्या साईडची अंक उजव्या साईडला मांडल्यानंतर यांची बेरीज केल्यानंतर बेरीज आलेली आहे 36.362. त्यानंतर ह्या 36.362 यामधून जी काही दुसरी संख्या आहे वजाबाकी 35.009, 36.362 वजा 35.009 केल्यानंतर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 1.353, म्हणजेच पर्याय क्रमांक असणार आहे 1. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 50.5, 50.05, 50.005 आणि 5.0005 या संख्येची असणारी बेरीज किती येईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आता आपल्याला काय करायचे आहे, ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या सर्व संख्या एकाखाली एक मांडून घ्यायच्या आहेत. 50.5 सर्वप्रथम आपण 50.5, त्यानंतर 50.05, त्यानंतर 50.005 आणि 5.0005. आता ज्यावेळेस आपल्याला बेरीज करायची आहे या ठिकाणी इथे रिकामी जागा असल्या कारणाने आपण सर्वप्रथम 0 मांडून घेतलेले आहेत रिकाम्या जागी आणि त्याच्यानंतर आपण बेरीज केलेली आहे. तर बेरीज आहे 55.5555, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहा की ज्याची एक बाजू ही 8 सेमी आहे अशा चौरसाकृती ठोकळ्याचे घनफळ किती. म्हणजे या ठिकाणी चौरसाकृती घनफळ काढायचे आहे आपल्याला चौरसाकृती ठोकळ्याचे आणि त्या ठोकळ्याची एक बाजू आहे 8 सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या चौरसाकृती वस्तूचे घनफळ काढायचे असेल त्यावेळेस आपल्याला घनाचे घनफळ हे सूत्र वापरायचे आहे. या ठिकाणी घनाचे घनफळ असे आहे की बाजूचा घन, म्हणजे आपल्याला चौरसाकृती ठोकळ्याची एक बाजू दिलेली आहे 8 सेमी. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल की 8चा घन काढायचा आहे. म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8, घन म्हणजे एखाद्या संख्येची किंवा या संख्येची 3 वेळा असणारा गुणाकार. 8 गुणिले 8, 8 8 64 आणि 64 गुणिले 8 बरोबर 512 सेंटीमीटरचा घन. कारण आपण ही 3 वेळा या बाजूंचा गुणाकार केलेला आहे म्हणून या ठिकाणी 512 सेंटीमीटरचा घन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, खालील संख्येची पुढील रांग कोणती. आता तुम्हाला या ठिकाणी काय केले आहे, 3 संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला याच्या पुढची संख्या काढायची म्हणजे चौथी एका रांगेमध्ये आहेत. तर या ठिकाणी जर आपण ह्या सर्व संख्या काय केलेल्या आहे एकाखाली एक मांडून घेतल्या तर नक्कीच आपल्याला काय होते, पुढची जी रांग आहे ती मिळते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिली संख्या दिली आहे 15 35 421. त्यानंतर दुसरी संख्या आहे तुमची 16 36 521 आणि तिसरी संख्या आहे 17 37 621. आता जर आपण याचा विचार केला बारकाईने तर 21 ही संख्या कॉमन आहे. त्यानंतर 4 5 6 एक एक अंकानं पुढचा अंक आहे 4 5 6 आणि 7. त्यानंतर 5 6 7 8. आता 3 इथं कॉन्स्टंट आहे म्हणजे 35 36 37 38 आणि इथं जर पाहितलं 15 16 17 आणि 18 म्हणजे पुढची संख्या कोणती येणार आहे किंवा पुढची रांग कोणती असेल तर 18 38 72. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी
पर्याय क्रमांक 2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे 58वा प्रश्न. खालील मालिकेतील पुढचा आकडा कोणता? 4, 16, 36 आणि 64. जर तुम्ही बारकाईने विचार केला तर नक्कीच तुमच्या काय होणार आहे की लक्षात येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. म्हणजे 2 2च्या फरकानं काय केलेलं आहे? वर्ग काढलेला आहे. आणि 8च्या पुढं 2च्या फरकानं 10 आहेत, म्हणजे 10चा वर्ग 100. मग या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण पहा की राजधानी एक्सप्रेस 4 तास 30 मिनिटात 504 किलोमीटर अंतर कापते, तर त्या गाडीचा वेग किती? जर आपण ओव्हरऑल जर या प्रश्नाकडे पाहितलं तर आपल्याला थोडंसं हे गणित अवघड वाटते, पण जर आपण आपल्या डोक्यानं विचार करून गणित सोडवल्यानंतर हे गणित एकदम सोपं आहे. तर पाहूयात की नेमकं त्या गाडीचा वेग किती असणार आहे. तर पहा, सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे? जे काही वेळ दिलेली आहे तर त्या वेळेचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे? तासामध्ये रूपांतर करायचं आहे. तर 4 तास 30 मिनिटे म्हणजे जवळजवळ 4.5 तास. वेळ किती आहे? 4.5 तास. त्यानंतर अंतर किती दिलेलं आहे? 504 किलोमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? वेग. तर सर्वांनाच नक्कीच ज्ञात असणार आहे की वेगाचं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेळ. मग अंतर आपलं किलोमीटरमध्ये दिलेले आहे, म्हणून वेळ ही आपल्याला तासामध्ये घेणं अत्यावश्यक आहे. म्हणून अंतर आहे तुमचं 504 किलोमीटर भागिले वेळ आहे 4.5 तास. आणि ज्यावेळेस आपण याचा भागाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं 112 किलोमीटर पर आवर्स किंवा 112 किलोमीटर पर तास. तर पहा पुढचा प्रश्न हा सुद्धा पदावलीवर आहे. 87 गुणिले 79 मायनस 6012 भागिले 12 अधिक 526 याचे अंतिम उत्तर गोळाबेरीज किती आहे? तर या पदावलीसाठी सुद्धा तुम्हाला बॉडमासचे सूत्र वापरायचे आहे. पहा, या सूत्रानुसार सर्वप्रथम आपण भागाकार ही क्रिया करणार आहोत. 6012 भागिले 12 याचं उत्तर आहे 501 अधिक 526. यानंतर आपण गुणाकाराची क्रिया करून घेणार आहोत. 87 गुणिले 79 बरोबर 6873. त्यानंतर या ठिकाणी आपण बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया करणार आहोत. तर 526 या संख्येमधून 501 वजा झाल्यानंतर खाली शिल्लक राहते 25 आणि 6873 अधिक 25 यांची बेरीज आहे 6898. म्हणजेच या प्रश्नाचा जो योग्य पर्याय क्रमांक आहे तो असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा की एका माणसाने एक टेबल रुपये 250ला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीसाठी व पॉलिशसाठी रुपये 150 खर्च केले, तर ते त्याने रुपये 500ला विकले, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नफ्याची टक्केवारी काढायची आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे पहा. तर पहा, एका माणसाने काय केलेलं आहे की एक टेबल हा 250 म्हणजे 250 रुपयाला खरेदी केलेला आहे. म्हणजे टेबलाची किंमत किती आहे? 250 रुपये. आणि त्यानंतर त्या टेबलाच्या दुरुस्तीसाठी आणि पॉलिशसाठी त्यानं 150 रुपये खर्च केलेला आहे. म्हणजे दुरुस्ती आणि पॉलिशसाठी खर्च किती केलेला आहे? 150 रुपये. म्हणजे त्याला तो टेबल घेण्यासाठी टोटल रक्कम जी आहे म्हणजे त्याची एकूण खरेदी किंमत किती झालेली आहे? 250 प्लस 150. म्हणजेच यांची बेरीज केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की तो टेबल त्याला 400 रुपयाला पडलेला आहे. म्हणजे त्याने 400 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि तोच टेबल त्याने कितीला विकलेला आहे? 500 रुपयाला.
म्हणजे नक्कीच आपल्याला असं लक्षात येईल की त्या व्यक्तीला जो नफा झालेला आहे तो 100 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे जो टेबल त्याने खरेदी केला तर त्याची विक्री किंमत 500 आहे आणि त्या टेबलासाठी त्याला लागलेली रक्कम आहे 400. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नफ्याची टक्केवारी काढायची आहे. पहा, आता निव्वळ नफा 100 रुपये झालेला आहे, परंतु ज्यावेळेस आपल्याला नफ्याची टक्केवारी काढायची आहे त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की नफ्याच्या टक्केवारीचं सूत्र असं आहे की नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता नफा किती झालेला आहे 100, खरेदी किंमत किती आहे 400 आणि गुणिले 100. ज्यावेळेस टक्केवारी काढायची आहे त्यावेळेस 100नी गुणायचं आहे. तर पहा 2 शून्य 2 शून्य कटलेले आहेत, 4 किंवा 25 चोक 100 म्हणजे 25%. म्हणजे नफा किती टक्के झालेला आहे त्या व्यक्तीला 25%. त्यानंतरचा पहा विद्यार्थी मित्रांनो 62वा प्रश्न असा आहे की एका माणसाने प्रत्येकी 72 रुपये या दराने 40 खुर्च्या खरेदी केल्या. म्हणजे एका खुर्चीची किंमत 72 आहे आणि त्या व्यक्तीनं किती खुर्च्या खरेदी केल्या आहेत 40 आणि त्यातील 5 खुर्च्या मोडल्या आणि बाकीच्या प्रत्येकी 84 रुपये प्रमाणे विकल्या. तर त्याची नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सर्वप्रथम आपण त्या व्यक्तीनं खरेदी केलेल्या खुर्च्यांची किंमत काढूयात. तर त्या व्यक्तीनं काय केले 72 दराने 40 खुर्च्या खरेदी केल्या. म्हणजे 40 खुर्च्यांची किंमत ही किती झालेली आहे 2880 रुपये. त्यानंतर त्या व्यक्तीकडून काय झाल्या 5 खुर्च्या मोडलेल्या आहेत. म्हणजे 40 वजा 5 म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती राहिलेल्या आहेत 35 खुर्च्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यानं विकलेल्या खुर्च्या म्हणजे त्यानं काय केलेलं आहे की बाकीच्या ज्या काही खुर्च्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर प्रत्येक खुर्ची म्हणजे एका खुर्चीची किंमत 84 याप्रमाणे त्याने शिल्लक राहिलेल्या ज्या 35 खुर्च्या आहेत त्या खुर्च्या त्याने विकलेल्या आहेत. तर पहा विकलेल्या खुर्च्याची किंमत किती आहे 35 गुणिले 84 म्हणजे 2940 रुपये. म्हणजे जी सुरुवातीला त्यानं 40 खुर्च्या खरेदी केलेले होते त्याची खरेदी किंमत होती 2880 आणि विकल्यानंतर त्याची किंमत आहे 2940. म्हणजे नक्कीच या ठिकाणी की त्याने विकलेल्या खुर्च्यांची किंमत जास्त आहे, म्हणजेच त्या व्यक्तीला काय झाले की नफा झालेला आहे. आपल्याला नफा काढण्याचं सूत्र माहिती आहे की विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ज्यावेळेस आपण 2940 वजा 2840 रुपये केल्यानंतर शिल्लक खाली 60 रुपये राहिलेले आहेत. म्हणजे 60 रुपये हा केवळ त्याला नफा झालेला आहे. परंतु आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती. आत्ताच झालेल्या एका प्रश्नामध्ये तुम्हाला नफ्याची टक्केवारी काढण्याचे सूत्र सांगितलेलं आहे. पहा नफ्याची टक्केवारी बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. म्हणजे 60 रुपये नफा झालेला आहे, खरेदी किंमत आहे 2880 रुपये गुणिले 100. या ठिकाणी 1010 कटलेला आहे. 60 गुणिले 10 म्हणजे 600 आणि खाली 288 राहिलेले आहेत. ज्यावेळेस आपण ह्याचा भागाकार करणार आहोत त्या ठिकाणी उत्तर येणार आहे आपलं 25/12. परंतु मी काय केलेलं आहे की याच जे भागाकार आहे ह्याचं छोट्या छोट्या अपूर्णांकात रूपांतर करून या ठिकाणी 25/12 आणलेलं आहे. म्हणजे सर्वप्रथम 600ला आणि 288ला 2ने भाग दिल्यानंतर 300/144. त्यानंतर पुन्हा 300 आणि 144ला 2ने भाग दिला, 150 आणि 72 शिल्लक राहिले. त्यानंतर पुन्हा या 150ला आणि 72ला 2नी भाग दिलेला आहे. 75 आणि 36 खाली शिल्लक राहिलेले आहेत. आणि ज्यावेळेस 75 आणि 36 याला भाग दिल्यानंतर म्हणजे याला 3 भाग दिलेला आहे मी. 3 भाग दिल्यानंतर खाली बाकी उरलेले आहे 25/12. आता आपल्याला या ठिकाणी ऑप्शन जे आहे पहा, ऑप्शन 25 छेदस्थानी 12 नसून या ठिकाणी ऑप्शन आपल्याला असं दिलेलं आहे की नफा 2 1 छेदस्थानी 12, तोटा. आता या ठिकाणी तोटा जो आहे जे छेदस्थानी 12 आहेत, एक तर नफा आणि तोटा या दोन्हीपैकी आपलं एक उत्तर असणार आहे. पहा तर तोटा झालेला नाही तर ऑटोमॅटिकली आपल्याला काय होणार आहे की हे पर्याय मिळणार आहे. परंतु आता हे 25 छेदस्थानी 12 म्हणजे काय 12 गुणिले 2 12 दोन्ही 24 आणि +1 म्हणजे 25 झालेले आहेत. आणि 25/12
म्हणजेच नफा 2, 1 छेदस्थानी 12% आलेला आहे। पहा, अशा पद्धतीने आपण काय केलेला आहे, हा नफा काढलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, असा आहे, एका परीक्षेत शांताला कमलापेक्षा 10 गुण कमी मिळाले। त्यानंतर शारदाला कमलापेक्षा 5 गुण जास्त मिळाले। त्यांना मिळालेले एकूण गुण 442 आहेत, तर शांताला मिळालेले गुण किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काय सांगितले आहे की शांताला कमलापेक्षा 10 गुण कमी मिळाले, म्हणजे शांताला मिळालेले गुण। आता कमलाचे गुण आपल्याला माहिती आहेत का? नाही। आता शांताचे गुण सर्वप्रथम पाहू। शांताचे गुण काय आहेत? कमलाचे गुण वजा 10, म्हणजे या ठिकाणी आहे की शांताला कमलापेक्षा 10 गुण कमी मिळाले। शांताला कमलापेक्षा 10 गुण कमी मिळाले। त्यानंतर दुसरा असा आहे पहा की शारदाला कमलापेक्षा 5 गुण जास्त मिळाले, म्हणजे जी शारदा आहे तर ह्या शारदाला कमलापेक्षा 5 गुण जास्त मिळालेले आहेत आणि तिघींचे गुण किती आहेत? 442 गुण आहेत। तर या ठिकाणी आपल्याला शांताचे गुण माहिती आहेत, शारदाचे गुण माहिती आहेत, परंतु कमलाचे गुण माहिती आहेत का? नाही। म्हणून आपण कमलाचे गुण काय धरलेले आहे? x। शांताचे गुण म्हणजे कमलाचे गुण वजा 10, शारदाचे गुण कमलाचे गुण अधिक 5, आणि ह्या तिघांची म्हणजे या तिघींच्या गुणांची बेरीज किती आहे? 42। मग आपण काय करणार आहोत? त्या तिघींच्या गुणांची बेरीज करणार आहोत। पहा, शांता अधिक कमला अधिक शारदा बरोबर 442। आता शांताचे गुण काय आहेत? x - 10 अधिक कमलाचे गुण x आणि शारदाचे गुण x अधिक 5 बरोबर 442। आता या ठिकाणी पाहिल्यानंतर x तिन्ही प्लसमध्ये आहेत, म्हणजे 3x, आणि दुसरी संख्या आहे -10 आणि +5, तर -10 मधून +5 वजा झाल्यानंतर शिल्लक राहिलेले आहेत -5, म्हणजे 3x - 5 बरोबर 442। आता या ठिकाणी -5 आहेत, पण जेव्हा हे -5 हे समोर जाणार आहेत त्यावेळेस ते प्लसमध्ये होणार आहेत, म्हणजे 3x बरोबर 442 + 5, मग 3x बरोबर 447। आता या ठिकाणी 3 हे गुणाकारामध्ये आहे, म्हणून ज्यावेळेस हे बरोबरच्या समोर जाणार आहे तर ती संख्या भागाकारामध्ये येणार आहे, म्हणजे x बरोबर 447 भागिले 3, मग x बरोबर 149। म्हणजे x हे कुणाचे गुण आहेत? कमलाचे गुण, म्हणजे कमलाला किती गुण मिळालेले आहेत? 149। आता पहा, कमलाचे गुण x बरोबर 149, शांताचे गुण आपल्याला गुण कुणाचे विचारलेले आहेत? शांताचे, म्हणजे शांताला कमलापेक्षा 10 गुण कमी आहेत, म्हणजे x - 10 म्हणजे 149 वजा 10 म्हणजे उत्तर आलेलं आहे 139। म्हणजे शांताचे गुण किती आहेत? पहा, तर 139 गुण शांताला मिळालेले आहेत। त्यानंतरचा पहा 64वा प्रश्न असा आहे की एक खेळाडू तासी 36 किलोमीटर वेगाने पळू शकतो। 300 मीटर पळण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? म्हणजे एक खेळाडू तासी 36 किलोमीटर वेगाने पळतो, म्हणजे एका तासाला तो 36 किलोमीटर पळणार आहे, तर त्याला 300 मीटर पळायचे असेल तर किती वेळ लागणार? म्हणजे एका तासाला 36 किलोमीटर। तर सर्वप्रथम काय केलेलं आहे, या तासाचे आणि किलोमीटरचे सेकंद आणि मीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे, कारण आपल्याला 300 मीटर पळल्यानंतर वेळ काढायचा आहे। मग 300 मीटर ज्यावेळेस आपण मीटरमधला अंतर मोजणार आहोत तर वेळ सेकंदामध्ये येणार आहे। मग एका तासाला 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 तास बरोबर 36 सेकंद। तर सर्वप्रथम आपण 36 किलोमीटरचा आपण वेळ काढू। पहा, 36 गुणिले 1000 भागिले 36 गुणिले 1000 भागिले 36, म्हणजे किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये केलेलं आहे, म्हणजे 36 मीटर भागिले 36 सेकंद बरोबर 10 मीटर पर सेकंद। आता आपल्याला वेळ काढायची आहे। वेळ काय आहे? अंतर भागिले वेग। हा वेग आलेला आहे, किती वेग आहे? ज्यावेळेस एका तासाला तो 36 किलोमीटर पळतो म्हणजे त्याचा वेग किती आहे? एका सेकंदाला 10 मीटर आहे, तर आपल्याला 300 मीटरची असणारा वेळ काढायची आहे।
तर अंतर भागिले वेग, अंतर आहे 300 मीटर भागिले 10 सेकंद, म्हणजे वेग हा 10 सेकंद आलेला आहे. तर वेळ अशी आहे की 30 सेकंद, म्हणजे 300 मीटर धावण्यासाठी त्या व्यक्तीला किंवा त्या खेळाडूला 30 सेकंद धावावे लागेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा. एका कंपनीने निरनिराळ्या शीर्षकाखाली केलेल्या खर्च स्तंभालेख खाली दिला आहे. तर कंपनीने कोणत्या शीर्षकाखाली सर्वात कमी खर्च केला आहे, की आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. म्हणजे नोकरांचा पगार हा किती आहे? 600,000 रुपये. त्यानंतर प्रवास भत्ता किती आहे? 300,000 रुपये. त्यानंतर भाड्यासाठी 100. त्यानंतर कच्च्या मालासाठी 400 आणि दुरुस्तीसाठी 200. प्रश्न असा दिलाय की कंपनीने कोणत्या शीर्षकाखाली कमी खर्च केलाय? कमी. तर आपल्याला लगेच कमी लक्षात येणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे भाडे. म्हणजे भाडे या शीर्षकाखाली काय केले? कंपनीने कमी खर्च केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की गोपाळने 10 आंबे 12 आंब्याच्या भावात विकले, तर त्याच्या नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर तुम्हाला मी नफ्याची आणि तोट्याच्या टक्केवारीवर 2 प्रश्न सोडवून दिलेले आहेत. तर हा जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न सर्वांसाठी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न सोडून 67वा प्रश्न सोडून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. विस्तारित स्वरूपात सोडून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की माझ्याजवळ 100 रुपयांच्या नोटांचा एक असा गट्टा आहे की ज्याची सुरुवात 321 या क्रमांकाने होते आणि शेवट 341 या क्रमांकाने होतो, तर माझ्याकडे किती पैसे आहेत? तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम उत्तर काढताना आपल्याला नोटांचा सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आहे. पहा नोटांचा सिक्वेन्स म्हणजे 321 ते 330 म्हणजे किती नोटा झाल्या? 10 नोटा. त्यानंतर 331 ते 340 किती नोटा झाल्या? 10 नोटा. आणि 341 ही एक नोट झाली. म्हणजे अशा टोटल एकूण किती नोटा झालेल्या आहेत? 21. तर आपल्याला किती नोटा? 321 ते 341 म्हणजे 321 ते 341 यामध्ये असणाऱ्या नोटांची संख्या काढायची होती सुरुवातीला. म्हणून आपण डायरेक्टली सुद्धा 21 नोटा काढू शकतो, पण लक्षात येण्यासाठी मी त्याचे 10-10च्या ग्रुपनं टप्पे केलेले आहेत. म्हणजे 321 ते 341 यामध्ये 21 नोटा आहेत आणि या प्रत्येक नोटा ह्या 100 रुपयाच्या आहेत. म्हणून 21 गुणिले 100 बरोबर 2100 रुपये. म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीकडे किती नोटा आहेत? 2100 रुपये. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचं संख्या पहा. 2 आकडे असलेली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर 2 आकडे असणारी सर्वात मोठी मूळ संख्या जर आपण पाहितलं 99 ही मूळ संख्या नाही. 98 ही सुद्धा मूळ संख्या नाही. 91 आणि 97 ऑप्शन 2 उरलेले आहेत. परंतु यांनी विचारलेलं आहे की सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजे 97 ही काय झालेली आहे? सर्वात मोठी 2 अंकी असलेली मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 1547च्या मूळ अवयवांची संख्या किती? आता 1547 जे आहेत तर याच्या मूळ अवयवांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर हे सुद्धा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ठेवलेला आहे. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ज्यांना या प्रश्नाचे उत्तर, या 2 प्रश्नाचे उत्तर येणार नाही, हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेनेशन सह तुम्हाला या 2 प्रश्नाचे उत्तरे सांगणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा की 1, 2, 3, 5 आणि 0 या संख्या एकदाच वापरून बनलेले सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या कोणती? आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. 5 अंकी विषम संख्या शोधाय सर्वात लहान 1 च्या नंतर 0, त्यानंतर 2, 3 आणि 5 म्हणजे सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 10,235. कारण ही 12,305 मोठी आहे, ही 523 सुद्धा मोठी आहे आणि ही सुद्धा मोठी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न इथं असा आहे की 66,000 आता संख्या याच्या खाली गेली आहे. 66,660 या संख्येला 11ने भागले असता भागाकार काय येईल?
ज्यावेळेस आपल्याला 11ने भाग द्यायचा आहे तर त्यावेळेस उत्तर येणार आहे 6060. म्हणजे 11ने भागितले 11 सके 66. पुन्हा 6ला भाग जात नाही म्हणून 0. पुन्हा खाली शिल्लक राहिले म्हणजे पुन्हा 11 सकी 66 आणि पुन्हा शिल्लक राहिला 0. म्हणजे 6060 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दोन संख्यांची बेरीज ही 15, 75, 470 आहे. तर यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 10,000ने लहान आहे. तर ती लहान संख्या कोणती? तर पहा, त्या दोन संख्यांची बेरीज किती दिली आहे? 15,000, 75, 470 आणि दुसरी संख्या 10,000ने लहान आहे. म्हणजे आपल्याला या संख्येतून 10,000 वजा केल्यानंतर येणारं उत्तर म्हणजे ती असणारी तुमची लहान संख्या आहे. म्हणजे 15, 65, 470 म्हणजे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 7.3 ही संख्या कोणत्या दशमान संख्येएवढी आहे? तर सर्वप्रथम आपल्याला याचं रूपांतर पहा. 7 8 56, 57 58 59 म्हणजे 59/8 आणि हा भागाकार करायचा आहे. या 59ला 8ने भागितल्यानंतर या ठिकाणी उत्तर पहा कोणते मिळते आपल्याला. अशा पद्धतीने या 59ला आपल्याला 8ने भागायचं आहे. 8 7 56, खाली शिल्लक 3 राहिलेले आहेत. पॉईंट दिल्यानंतर 0, 8 3 24, त्यानंतर खाली शिल्लक 6 राहिलेले आहेत. त्यानंतर 0, 8 7 56, त्यानंतर 4 शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर 0, 8 5 40 म्हणजे 7.375 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.